मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. या दिवशी प्रभू रामांची पूजा केली जाते. जेव्हा रामप्रभू सीता लक्ष्मणासह वनात गेले तेव्हा सीतेचे हरण झाले. रामप्रभू सीता मातेच्या विरहाने फार व्याकुळ झाले. त्यांनी वशिष्ठांना विचारले, गुरुदेवा, वियोग दुःखाचा परिहार होईल, त्याचबरोबर इतर दुःख, संताप आणि पापांचा क्षय होऊन अंतःकरणाला शांती मिळेल असे एखादे व्रत सांगा, जे आचरणाला सोपे व फलदायी असावे. वशिष्ठांनी रामप्रभूला मोहिनी एकादशीचे व्रत सांगितले. मानसिक शांतीची प्राप्ती, संताप, पाप नाहीसे होण्याचे अमोघ शस्त्र म्हणजे मोहिनी एकादशीचे व्रत. ती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाची नगरी होती. त्या नगरीमध्ये एक धनपाल नावाचा व्यापारी होता. तो दानशूर व धार्मिक होता. त्याला राजदरबारात सन्मानाचे पद होते. त्याला 5 पुत्रे होती. पहिले 4 पुत्र हे पित्याप्रमाणेच होते, पण 5वा पुत्र हा दुराचारी होता. तो दुराचारी असल्याने त्याला पित्याने घरातून बाहेर काढल्यामुळे तो चोरी करू लागला. पण धनपालाचा मुलगा आहे म्हणून सैनिक त्याला सोडून देऊ लागले. पण त्याच्या चोऱ्या वाढतच गेल्या. सैनिकांनी त्याला राजासमोर नेले. राजानेही त्याला कोणतीही शारीरिक शिक्षा न करता राज्याच्या बाहेर हाकलून दिले. जर तो राज्यात पुन्हा दिसला तर त्याला शिक्षा करावी अशी आज्ञा केली. तो मुलगा भीतीने भयानक अशा अरण्यात राहू लागला. प्राण्यांची शिकार करू लागला. त्याला त्याच्या कृतकर्माचा पश्चाताप होऊ लागला. अशा पद्धतीने कोठेतरी आसरा मिळेल अशा आशेने तो कौंडिन्य ऋषींच्या आश्रमात आला. गंगेत स्नान करून आश्रमात आले. त्यांनी ओले वस्त्र वाळत घालण्यासाठी झटकले. त्यातील काही जलतुषार त्या मुलाच्या अंगावर पडले व त्याच्या बुद्धीत पालट झाला. ऋषींना पूर्व इतिहास सांगितला व आपल्या पापांचा नाश व्हावा यासाठी व्रत सांगा अशी प्रार्थना केली. त्याला मोहिनी एकादशीचे व्रत व नियम सांगितले. त्याने ते व्रतविधी केले व सर्व पापातून मुक्त झाला. मोहिनी एकादशीला रामांची मूर्ती ठेवून त्याला पंचामृताने स्नान घालावे, गोड फळांचा नैवेद्य दाखवावा, रामाची आरती करून ब्राह्मणांना दान द्यावे. अशा प्रकारे आपण मोहिनी एकादशीचे व्रत करावे.